महाभारतामध्ये ज्याप्रमाणे भीष्म प्रतिज्ञा जे आहे ज्याप्रमाणे लोक प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी मुकेश सर यांचे जे रयत सेवा प्रतिष्ठान यांनी मुंबईमध्ये जे पगडीधारक आहे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निश्चय केलेला. त्याचप्रमाणे हे मुंबईच्या ज्या ज्या ठिकाणी जे पगडीधारक रहिवासी आहेत त्यांच्यावरती ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी मुकेश शाह यांचे रयत सेवा प्रतिष्ठान सर्वप्रथम पोहोचते आणि त्या रहिवाशांना दिलासा देते. तर आपल्यासोबत मुकेश शाह आहे. सर, तुम्ही काय सांगणार की आज या ठिकाणी कोणता विषय आहे? विषय असा आहे की आता तुम्ही बघितलं असेल की यांना आता C1 नोटीस लावण्यात आलंय आणि म्हाडानी सांगितलं की 10 दिवसामध्ये तुम्ही बिल्डिंग खाली करा. 10 दिवसामध्ये हे बिल्डिंग खाली करून यांनी जायचं कुठे? तुम्ही माझ्या पाठी बिल्डिंग बघताय, 19 वर्ष झाले त्याचा रिडेव्हलपमेंट झाला नाहीये. 19 वर्ष म्हणजे 70 टेनंट अजूनही बाहेर आहे. 70 टेनंट म्हणजे 250 लोक अजूनही बाहेर आहे. म्हणजे तुम्ही ही बिल्डिंग पण आता पाडणार, 20 वर्ष हे लोक बाहेर राहणार. आता हे लोक 80 वर्ष 100 वर्षाचे आता लोक आहे इकडे, ते राहणार कुठे आणि जाणार कुठे? म्हाडानी सांगावं की बाबा आम्ही तुम्हाला लिहून देतो 5 वर्षामध्ये आम्ही तुमचा पुनर्विकास स्टार्ट करून तुम्हाला इकडे घर देतो, आम्हाला काही हरकत नाहीये. नाहीतर तुम्ही सांगा जे 20,000 रुपये तुम्ही देताय, आम्ही तुम्हाला 20,000 रुपये देतो, आम्ही उद्याच बिल्डिंग खाली करतो. तुम्ही भाडा देणार नाही, तुमच्याकडे ट्रान्झिट कॅम्प नाहीये. म्हणजे सरळ तुम्ही 82 बिल्डिंगचे जे लोक आहे 3,500 फॅमिलीज म्हणजे 20,000 लोकांना तुम्ही रस्त्यावर काढताय. मूळ मुंबईकरला म्हणजे तुम्ही रस्त्यावर काढताय. तुम्ही एक काम करा, म्हाडानी सर्व बिल्डिंग खाली करून टाका. ही बिल्डिंग कशाला? 82 बिल्डिंग खाली करा, 20-25,000 लोकांना रस्त्यावर टाका आणि बाकी सर्व बिल्डिंग बिल्डरला देऊन टाका. सर्व बिल्डिंग तुम्ही, आणि हीच बिल्डिंग कशाला? पुढे जाऊन बाकी पण बिल्डिंग तुम्ही C1 करणार आहे. जेवढी सेस प्रॉपर्टी आहे तुम्ही म्हाडानी बिल्डरच्या घशामध्ये टाकून द्या. आम्ही सर्व मूळ मुंबईकर बदलापूर, पालघर, बोईसर निघून जातो. बघा काय माहितीये का, हा तर म्हाडाचं काम आहे ना. तुम्ही पहिला तर एक लिस्ट बनवा की हा बिल्डर ब्लॅकलिस्टेड आहे. जो बिल्डर ब्लॅकलिस्ट असेल त्याच्याकडे तुम्ही बिल्डिंग देताच का? पहिला तुम्ही ह्यांना एक लिस्ट काढा की बाबा टेनेंट्सने या बिल्डरकडे जाऊ नका. एकदम सोपं होतं काम. आणि जर तुम्ही तो जो बिल्डर आहे तो ब्लॅकलिस्टेड झालाय त्याला तुम्ही 3 वर्ष काम देऊ नका, तो बरोबर रस्त्यावर येतील. पण तुम्ही ब्लॅकलिस्टेड जे बिल्डर आहे त्यांना तुम्ही एक बिल्डिंग देता, त्यानंतर दुसरी बिल्डिंग देता आणि 11 वर्ष तुम्ही NOC कॅन्सल करत नाही. म्हणजे काय व्यवहार चाललाय आतमध्ये? 11 वर्ष म्हणजे तुमचं काय देणगा चालू आहे की तुम्ही 11 वर्ष NOC कॅन्सल करत नाही आणि NOC कॅन्सल केल्यानंतर परत त्याच बिल्डरला तुम्ही NOC देता. म्हणजे काय एवढं काम आहे? म्हणजे टेनेंट्स लोकांनी फक्त रस्त्यावर यायचा, मलाही फक्त बिल्डरने खायची. मी म्हणूनच तुम्हाला बोललो, आम्हाला सर्वांना तुम्ही बाहेर काढून टाका. एक मुंबई 3.0 4.0 झालाय, 5.0 करा. तिकडे सर्व पागडी धारकांना तुम्ही टाकून द्या. तिकडे जशा शेळूवेळूमध्ये तुम्ही घर दिलंय तिकडे हलका तुम्ही घर बांधा, आम्ही तिकडे निघून जातो. विषय संपला. तुम्हाला सांगितलं होतं की मुंबई आम्हाला अशीच भेटली नाहीये. आमच्या कष्टाने, रक्ताने, घामाने आपल्याला भेटली आहे. पागडी धारकांना पण त्यांना घर असं भेटणार नाहीये. त्यांच्यासाठी पण आपल्याला लढा करावा लागेल आणि त्या लढ्यासाठी आपण तयार आहोत. तुम्ही बोलले कर हजारो लोक, आमच्याकडे हजारो लोक नाही, लाखो लोक आहे आणि लवकरच मुंबई बघणार की आमची ताकद काय आहे. जर सरकारने ह्याच्यावरती टाइम राहता लक्ष दिला नाही, पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये रयत सेवा प्रतिष्ठान लाखो लोकांना घेऊन उतरणार हे तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला मी नक्की आश्वस्त करतो. माझा सगळ्यांना फक्त रयत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने एकच प्रश्न आहे, मूळ मुंबईकरांनी घर का सोडावे? तर कितवीला बेटा तू? 8वी. म्हणजे सरांनी जे सांगितलं तुला पटलं सर्व? हो रयत प्रतिष्ठान सोबत तू आहे? हो. सर, या ठिकाणी जे काय आता या लोकांनी 82 इमारतींना C1 कॅटेगरी लावलेली आहे, म्हाडाकडे अशी कोणती पॉलिसी आहे? ज्या पागडीधारकांनी 40, 50, 60 वर्षांपूर्वी जी पागडी दिलेली आहे ती पागडी देऊन ही घरं विकत घेतलेली आहेत, त्या पागडीच्या मोबदल्यात त्यांना C1 कॅटेगरी लावून रस्त्यावरती टाकून त्यांना त्यांचा हक्काचं घर तर तुम्ही देणारच नाही आहात, मग रस्त्यावरती किती दिवस ठेवणार? मी स्वतः गिरणी कामगार आहे आणि त्यावेळी आम्ही संघर्ष केला. आम्ही 1.5-2 लाखाचा मोर्चा सरकारच्या इथे नेला, तेव्हा आम्हाला आमच्या घरं मिळाली. आणि तसंच आपल्याला पण पागडी एकता संघाच्या ह्याच्याखाली, झेंड्याखाली आणि रयत सेवा संघाच्या झेंड्याखाली, झेंडा नाही आहे आपल्या संघटनेखाली आपल्याला इथे संघर्ष करायचा आहे आणि आपलं घर पागडीचं मिळवायचं आहे. हे संदर्भात मी असं सांगते की हे आम्हाला पटलं. मुकेश सर आले आणि मी तर त्यांना 6 महिन्यापासून ओळखते, म्हणजे त्याचं काही हे नाही, पण आमचं काम ते करण्यात ते आम्हाला संतोष आहे. जो मुकेश सर ने बताया वो योग्य बताया है. हम लोग को उसकी बात में हम लोग सब तैयार है. रूम नंबर 31, बिल्डिंगचं नाव सांगा तुम्ही. आदम खान बिल्डिंग, आणि या एरियाचं नाव सांगा. हातीबाग. सही बात आहे. माझी तुम्ही काय सांगणार? खरं सय तुम्हाला काय वाटतं इथे जे आता जे संवाद झाला ते योग्य आहे का? योग्य आहे. हाय हाय हाय, ते अच्छा आहे, बरोबर आहे. ठिकाणी आदम खान बिल्डिंग आहे. आपण माझगाव मध्ये आलेलो आहेत.
इकडचे हे आहेत, हे आपल्या सर्वप्रथम आपण तुमचं नाव सांगा आणि विषय काय नक्की तो आम्हाला समजून सांगा. नमस्कार, माझं नाव मयूर मिस्त्री आहे. माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच मोठा झालो आहे. हे सगळे माझे मित्र आणि आमचे सगळे काका वगैरे इथे आहेत. आमचा मेन मुद्दा असा आहे की ही बिल्डिंग 100 वर्षापेक्षा जास्ती जुनी बिल्डिंग आहे आणि आमची बिल्डिंगमध्ये सिच्युएशन अशी झाली आहे की 2007 मध्ये पहिला रिपेअरिंग वर्क काम झालं होतं, जेव्हा मी होतो माझ्या समोर झालं लास्ट. त्याच्यानंतर 2011-12 मध्ये आमच्याकडे व्हॅलेन्सिया ग्रुप ऑफ कंपनीचा बिल्डर आला होता आणि त्या बिल्डरनी आमच्याकडे कन्सेंट साईन करून घेतलं. हे समोरची 3 बिल्डिंग आणि आमची ही 3 बिल्डिंग क्लस्टर डेव्हलपमेंट करणार होते. तर त्यावेळेस त्या लोकांनी आमच्याकडून कन्सेंट साईन करून घेतलं होतं. आम्ही पण त्यांना कन्सेंट साईन करून दिलं. 2011 नंतर ते 2024 पर्यंत तो माणूस एकदाही बिल्डिंग मध्ये आला नाही. मी म्हाडामध्ये केस फाईल केला आणि त्याची एनओसी कॅन्सल केली. एनओसी जेव्हा कॅन्सल केली त्यावेळी तिथे म्हाडाचा कोर्ट रूम मध्ये बिल्डर आणि बिल्डरचा मुलगा आमच्यासोबत बसला होता आणि मला स्वतःला पर्सनली त्याने शिव्या गाड घातली होती त्या कोर्टमध्ये की ह्याला बघून घेणार मी, कारण मी स्वतः होतो एनओसी कॅन्सल करण्यासाठी. तर तुमच्यावर तिसरी नोटीस लागणार. तर तिसरी नोटीस लागल्यानंतर 10-15 दिवसानंतर बहुतेक तुमचं पाणी पण कट करणार आणि लाईट पण कट करणार आणि तुम्हाला घराच्या बाहेर फेकणार. अरे हे काय कचरा आहे. मला चौकीमध्ये तुमच्यासोबत बने मॅडम कडे जाऊन आपण भेट घेऊया. त्याचे काय बोलले तर आम्हाला पटलंय.